राऊंडर आणि त्यानंतर साई स्पोर्ट्स सरावली टीमचा जर विचार केला तर आपण पाहू शकताय प्रणयला आपण पाहतोय, त्याचबरोबर करणला पण पाहतोय. जगदीश पाटील एक सुपरस्टार सरावलीचा. अजित चुरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय विजयजी चौधरी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडून घ्यायचा आहे. विजयजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल आपल्या मुख्य मंचावरती. अजितजी चुरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली जातील याची नोंद घ्या. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती विनीतला आपण पाहतोय. विनीतचा जर विचार केला तर अतिशय वेगवान गोलंदाज आणि ज्या पद्धतीनं त्याचा जो वेग आणि गोलंदाजीमध्ये त्याची जी चूक खरं त्यानं त्याला तोड नाहीये. पहिलाच बॉल बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मिळेल या बॉलवरती. चांगला बॉल होता, सुरुवात चांगली झाला आणि पहिल्यापासूनच प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी विनीत करतोय. अतिशय इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. पहिल्या चेंडूचं खेळ झालंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलंय. धावसंख्या फलकावरती एक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा सध्या खेळ मैदानामध्ये सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत. पुढचा बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला डीप मिड विकेटला लॉफ्ट केल्या गेलाय. 6 धावा या ठिकाणी या बॉलवरती मिळतील. फलंदाज करणच्या बॅट मधून आल्यात या 6 रन्स. धावसंख्या फलकावरती 7 पंचांच्या भूमिकेमध्ये यश चौधरी सर आणि त्याचबरोबर वेदांत राऊत सर आपल्याला पाहायला म्हणतात पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या फलकावरती 7 रन्स स्कोर काढून लागला गेला. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. विनीतने हा फुलटॉस टाकला आणि फुलटॉस वरती त्याचा इम्पॅक्ट पडताना पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील ते रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. भाविकला आपण पाहतोय चेंडूला फील्ड केलं जाईल. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये विनीत वरती एक हल्ला या ठिकाणी केला गेला. त्यानंतर कमबॅक त्याच्या माध्यमातून झाला. सध्या प्रणय आगरी प्रीमियर लीग मध्ये त्याच्या पीक फॉर्म मध्ये होता. आता सध्या तरी या स्टेजला कशा पद्धतीने रन्स बनवेल ते हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खोलवर टप्प्याचा बॉल होता. व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी जोर हाताळला गेला होता. एक धाव मिळते या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती 9. षटकार आल्यानंतर कमबॅक चांगला झालाय. स्वतःमध्ये जे परिवर्तन करायला हवंय ते करून दाखवलंय गोलंदाज विनीतने. एका बाजूला मोहनीश रेल्वेन कसराली टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यांची मजबूत स्ट्रेंथ म्हणजे त्यांचा जो बॉलिंग अटॅक आहे त्याला कुठेतरी आपण पाहू शकता. इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. बॉल जाईल कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर काढते लागला गेला. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती विनीतला आपण पाहतोय. इतक्या सहजासहजी तो मोठे फटके खेळू देत नाही. फुलटॉस जर मिळाला तर तिथे रन्स येऊ शकतात. परंतु ज्या वेळेला तो टप्पा टाकतो तो अचूक टप्पा या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फुलटॉस इथे चुकी केलाय आणि चुकीला माफी नाहीये. विकीचे प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केले होते परंतु विकीच्या प्रयत्नांना आले अपयश. षटकार 6 धावा. मागच्या ओव्हरमध्ये 2 फुलटॉस पाहायला मिळाले आणि त्या 2 फुलटॉस वरती 2 षटकार आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 17 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती ठेवली गेली. पहिले षटक हाताळलं गेलं गोलंदाज विनीतच्या माध्यमातून. विनीत वरती 17 धावा कुठल्या गेल्या. फलंदाज प्लीज आपण पॅव्हिलियन मध्ये बसून घ्या. तुमच्यासाठी जे प्लेयर्स डगआउट उभारले गेले त्यामध्येच आपण बसायचंय.
प्रत्येक संघाला या ठिकाणी ही सूचना दिली जाते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. हर्षद गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता. क्रॉस बॅटचा वापर प्रणयने केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. या मॅचमध्ये प्रणय थोडासा ठिकाणी संघर्ष करताना दिसतो. प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतक झलकावणारा हा फलंदाज आहे, कर्णधार. त्याच्या नेतृत्वाखाली साई स्पोर्ट्स सरावली संघ त्या ठिकाणी खेळतोय. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. डिस्टन्स नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. विकी कॅच ड्रॉप. विकी कडून ही अपेक्षा नसणार, कारण या प्रकारचं क्षेत्ररक्षण तो डिझर्व करत नाहीये. एक धाव मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 18. चान्स बनला होता या ठिकाणी, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट आलेली नाहीये आणि विनीतवरती ज्या पद्धतीने हल्ले केले होते तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्या 17 धावांचा प्रेशर या ठिकाणी कमी करायचं आहे आणि त्या प्रयत्नामध्ये इथे हर्षदने संधी प्राप्त करून दिली होती. डीप मिड विकेटवरून फलंदाज बाद होऊ शकलं असं. ते फुलटॉस बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला फिल्डिंग चांगली होते त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल या बॉलवरती. एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. दोन्ही टीमची साईट चांगली आहे. एका बाजूला मोहनीश 11 सरव कसरली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स सरावली. बॅटिंग करत असताना प्रणयच्या बॅटमधून आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विनीतला पण पाहतोय. एक उंच पुरा खेळाडू या संघाचा आणि आपल्या हाईटचा फायदा त्याने घेत असतो. जितकी चांगली तो गोलंदाजी करतो तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा तो करू शकतो आणि फिल्डिंगमध्ये सुद्धा त्याच्या माध्यमातून सातत्यानं चांगला खेळ दाखवला जातो. आता सुद्धा फिल्डिंगच्या माध्यमातून चांगल्या धावा त्याने वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स. स्कोरकडे आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. गोलंदाजी मार्कवरती हर्षदला आपण पाहतो. या संघामधील खऱ्या अर्थाने एक युवा टॅलेंट, परंतु भरपूर वेळा आपल्या संघासाठी असे कारनामे केल्यात जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो. त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम हर्षदने अनेक वेळा केले. आज सुद्धा तेच करतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी यश चौधरी सरांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 17 धावा आल्या होत्या आणि तिथून त्या 17 धावा कव्हर करायच्या होत्या आणि त्याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्कवरती हर्षदला आणलं गेलं आणि हर्षदचं हे षटक आतापर्यंत तरी यशस्वी ठरलंय. सुद्धा बॉल खराब टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले एकंदरीत 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 22 वरती ही टोटल सध्या तरी स्टेबल आहे. पहिल्या षटकामध्ये जो इम्पॅक्ट आपण पाहिला होता, पहिल्या षटकामध्ये ज्या धावा येत होत्या, धावांचा जो वेग होता तो या षटकामध्ये कुठेतरी हरवलाय खऱ्या अर्थानं. हर्षदची गोलंदाजी चांगल्या पद्धतीनं तो या ठिकाणी बॉल डिलिव्हर करतोय. परफेक्शन त्याच्या माध्यमातून जाणवलंय. तर येणारे जे 2 बॉल आहेत तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे. यॉर्कर टाकला होता आणि यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट आणि त्याची सॉफ्ट लँडिंग लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार फलंदाज करणच्या बॅटमधून 6 धावा. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फॉलो थ्रू कडक होता. त्या ठिकाणी धावसंख्या फलकावरती 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. स्लॉटमध्ये या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यॉर्कर ज्या पद्धतीनं परावर्तित झाला, या बॉलला इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीने 28 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 28 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. साई स्पोर्ट्स सरावली टीम आता मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण ज्या पद्धतीनं मागच्या काही चेंडूंवरती रन्स येऊ लागल्या, सुरुवातीस हर्षदच्या गोलंदाजीवरती रन्स आल्या नव्हत्या. डॉट बॉलची संख्या भरपूर होती, परंतु त्यानंतर जो षटकार आपण पाहिला, तो षटकार पाहत असताना प्रत्येक फलंदाजाला त्या ठिकाणी आत्मविश्वास मिळू शकतो आणि त्याच पद्धतीचा जो स्ट्रोक आपण पाहिला. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये विनीतला या ठिकाणी पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणला गेला. विनीतवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला. तो विश्वास त्याच्याकडून दाखवा लागणार आहे. येणारे 4 षटकं जी आहेत तिथे टिकून राहायचं आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 2 ओव्हरमध्ये जी पार्टनरशिप बिल्ड केले, पार्टनरशिपला अजूनही या ठिकाणी आकार द्यायचा आहे. धावसंख्या फलकावरती 28 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये झाला.
28 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 28 रन्स स्कोर ते पण पाहतोय. एका बाजूला प्रणय आणि त्याच्या सोबतीनं करणच्या बॅटमधून आतापर्यंत 7 बॉलमध्ये 22 धावा आल्यात. विनीत दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल फुल टॉस टाकला, ऑफस्टंपच्या बाहेर होता. तिथून लॉंगॉनला ड्राईव्ह दाखवलाय. खराब क्षेत्ररक्षण. विकी बॅकअप साठी आले होते, त्याला सुद्धा बीट करून बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. बॉल आणि फुलटॉस बॉल होती चौकार. जिथे फुलटॉस विनीतने टाकला तिथे त्याला मार पडलाय. पहिल्या षटकामध्ये 2 फुलटॉस टाकले, तिथे षटकार आले. या ओव्हरमध्ये पहिला फुलटॉस टाकला, तिथे चौकार आला. इथे जरूर स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला टार्गेट केला गेलाय आणि प्रणयची बॅट सुद्धा आता बोलू लागलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. आधीचा चौकार, त्यानंतर षटकार फलंदाज प्रणयच्या बॅटमधून. भुवनेश्वर 11 कसरली संघ वैतरणा विभागातील एक दादा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सफाले परिसरामधील या ठिकाणी एक महायोद्धा. त्यांच्या समोर लढताना इथे सुद्धा फुलटॉस टाकला. क्षेत्ररक्षक येत आहेत. विकी त्याला बीट करतोय आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होत असताना दिसते. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. सुरू. प्रणय आता या ठिकाणी मैदानामध्ये दहाडताना दिसतोय. या आधीच्या 2 षटकांमध्ये करणचा बॅटिंग शो आपण एन्जॉय केला आणि आता डगआउट मध्ये सेलिब्रेशन सुरू आहे प्रणयच्या बॅटिंगचं. धावसंख्या फलकावरती 42, 42 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि मागच्या 3 बॉलवरती धीरज आपल्याला पाहायला मिळते. 42 वरती ही टोटल आपण पाहतोय. 42 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल विनीतच्या या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा चान्स घेतलाय, डिस्टन्स मिळालेला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. रोहितला आपण पाहतोय फ्रेम मध्ये येत असताना. विकेट जाईल फलंदाज प्रणय कॉन. मैदानाच्या आतमध्ये सरवली गावाचा सुपरस्टार मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर जगदीश पाटील मॉर्कल, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिलंय आणि व्यावसायिक गटाचं क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळत असतो. सातत्याने व्यावसायिक गटामध्ये त्याला प्रवेश दिला जात असतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा त्याच्या नावाची छाप आपण पाहिले. भरपूर मेहनती खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीनं त्याचा जो स्वभाव आपण पाहतोय, कधीच ग्राउंडमध्ये त्याला चिडताना आतापर्यंत पाहिलेला नाहीये. शांत स्वभावी खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळत असतो सातत्यानं. आज त्याचा इम्पॅक्ट, त्याचा टेम्परामेंट कुठेतरी गरजेचं असणार. 4 बॉलचा खेळ झाला. 42 धावा स्कोर कार्डवरती. विनीतवरती प्रहार केल्यानंतर, विनीतवरती हल्ले चढवल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं पलटवार मैदानामध्ये केलाय. आता येणारे 2 चेंडू तिथे खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा असणार आहे, कारण समोर एक विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवरती उभा राहणार आहे येणाऱ्या 2 चेंडूंसाठी. एका बाजूने करणने खिंड लढवलंय. मागील 4 बॉलमध्ये 7 दिली होती, प्रणयने ती 7 तुटले. आता जगदीश मैदानामध्ये आलाय. पहिलाच बॉल लॉंग ऑफला बॅटचा फॉलो थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतले होते. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता. एकदा मिळते या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 43, 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघांमध्ये. एक मोठी बॅटल सध्या रंगते. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये करण, चांगला या ठिकाणी प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 44. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावा चेस झाल्या होत्या. 79 सुद्धा आणि 69 सुद्धा.
परंतु मागच्या मॅचमध्ये धावा डिफेंड झाला. आता या मॅचमध्ये काय चित्र असेल. सध्या तरी 44 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर इथे 90 प्लस जाण्याची जरूर संधी असू शकते. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊया संगीत कक्षामध्ये दिवस डीचे कॅन्डीला. मागील 3 ओव्हरमध्ये 44 बनल्या जाता. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती बनतील याकडे नक्कीच प्रश्न उठवले जात आहेत. सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती हर्षदला या ठिकाणी आणलं गेलं. पहिला बॉल, पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलपर्यंत पोहोचता आलेला नाहीये. बॉलला फॉलो करता आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. हर्षदला आपण पाहतोय. हर्षद ज्या पद्धतीने बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड करतोय, सातत्याने ऑफस्टॉपच्या बाहेर बॉल त्याचे डिलिव्हर्ड होत असतात आणि त्याचमुळे बॅटरला या ठिकाणी फटके खेळणं कठीण होतं. हा सुद्धा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर होता. इथे व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन मिळेल. स्कोर कार्डमध्ये 45 धावा फलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. चौथ्या षटकामध्ये हर्षदवरती विश्वास दाखवला गेला. यादीच्या ओव्हरमध्ये सुद्धा एक षटका त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिला होता, परंतु तदनंतर त्याची जी गोलंदाजी आपण पाहिली होती, परफेक्ट टप्प्यावरती त्याने केली होती. आता या ओव्हरमध्ये सुद्धा या ठिकाणी सुरुवात तर चांगली झालं. व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून जरूर आला, परंतु इथून जरूर आपण पाहतोय तर करण स्ट्रायकिंगवरती आहे, म्हणजे रन्स त्याच्याकडून हव्यात. आतापर्यंत मागील 3 षटकांमध्ये रन्स त्याच्याकडून आल्यात. जगदीश का बाजूला एक बॉल फेस केला. एकदा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. प्रणय चांगले रिदममध्ये दिसला होता, परंतु त्यानंतर त्याची विकेट गेली. आता ती विकेट गेल्यानंतर धावांचा वेग कमी होतोय की वेग वाढतोय याकडे जरूर लक्ष केंद्रित असणार आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट डिस्टन्स ते मिळालाय फलंदाज करणला आणि लॉंगॉनला येतोय षटकार. 6 धावा फलंदाज करणच्या बॅटमधून. फलंदाज करणच्या बॅटमधून आणि दोन्ही या ठिकाणी सौंदर्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल या ओव्हर मधील. या बॉलवरती पुल शॉट डीप मिड विकेटला फ्लॅट या ठिकाणी निघून जातोय. 1 बाउन्स की डायरेक्टली गेलाय. 1 बाउन्स की डायरेक्टली त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, मी त्यांना विनंती करतोय आपण दर्शवा. यस, चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 55 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 वरती करण खेळतोय 11 चेंडूंमध्ये. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 33 धावा त्याच्या बॅट मधून. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या तरी चौथं षटक प्रगती पथावरती. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद आहे आणि त्याच्या विरोधामध्ये मागच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार त्या ठिकाणी केले गेलेत. या बॉलवरती सुद्धा धमाका करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर विकेट किपर जयेश मात्र या ठिकाणी गॅदर करतोय. विकेट जाईल. दुसरा धक्का साई स्पोर्ट्स सरावली टीमला करणच्या रूपामध्ये. एक सेट बॅटर तंबूच्या आसऱ्याला गॉन. नवीन फलंदाज आतिश मैदानामध्ये दाखल होतोय. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. अजूनही 2 चेंडूंचा केला बाकी आहे. या चौथ्या षटकामधील हर्षदने आपल्या संघासाठी या ठिकाणी दुसरं यश प्राप्त करून दिलं. आतिश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आतिश सुद्धा एक चांगला बिग हिटर आपल्याला पाहायला मिळतो आणि स्पेशली डेथ ओव्हर्स मध्ये त्याचा इम्पॅक्ट भरपूर मोठा असतो. इथे सुद्धा डेथ ओव्हर्स मध्ये बॅटिंग करायची. पहिलाच फुल टॉस होता. पाठवरती व्यवस्थित चढलेला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. एकदा पूर्ण केलं. एकेरीवरतीच संतुष्ट लागणार आहे. 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी चौथं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. जगदीश स्ट्रायकिंगवरती. हर्षदला आपण पाहतो एक युवा गोलंदाज प्रभावित करणारा मारा त्याच्या माध्यमातून आज आपण पाहिलाय. काही चेंडूवरती रन्स जरूर आलेत, परंतु जे डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं, जी लाईन चेंडू फिरवण्याची जी शैली त्याची आपल्याला पाहायला मिळते, पाहण्याला एक त्या ठिकाणी पाहायला मिळते.
एकदा मिळेल या बॉलवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावर 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 षटकांचे खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 57 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. होम 11 जलसार महेंद्र भोईर फॅम टीम आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहणार आहोत कश्वी 11 एडवन. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल या सामन्यानंतर. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग ब्रेक त्या टीने टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो लेग ब्रेक यशस्वी ठरलाय. सत्तावन्न धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी डिलिव्हर केला गेलाय. भाविकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी टाकला गेलाय. आदरणीय सन्माननीय आनंददास चौरगे साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. आणि आपल्या या स्पर्धेचे या ठिकाणी प्रमुख अतिथी आनंददास चौरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं संतोष चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं करूयात आपण स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. वेलकम आनंद चौरगे साहेब आणि त्याचबरोबर संतोष चौधरी साहेब, आपलं स्वागत आहे या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यामध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या माहितीसाठी 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला साई स्पोर्ट्स सरावली जी प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला मोहनीश 11 सरावली. या 2 संघांमध्ये सध्याच्या घडीला मैदानामध्ये सामना सुरू आहे. हाफ वाली बॉल डीप मिड विकेटला फलंदाज जगदीशच्या बॅटमधून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून चुकी झालेली नाहीये. फलंदाज जगदीश बॅक टू द डगआउट. गॉन. जी चौरगे साहेबांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय धीरज पाटील सर, आपण आपल्या शुभ असे हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. आनंदजी चौरगे साहेबांना विनंती असेल आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. धीरजजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जाईल. कॅमेरामॅन या ठिकाणी यस स्टेजवरती. आनंद चौरगे साहेब या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यामध्ये आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. त्यांच्या सोबतीनं संतोष जी चौधरी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. मी विनंती करतोय धीरज पाटील सर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. दोन व्यक्तिमत्व अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. जावे सामन्याच्या दिशेने भाविक गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, अनुभवतोय. इथे जर आपण पाहतोय बेसबॉल हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती 62 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. भाविक वरती या ठिकाणी विश्वास दाखवला गेला. डेथ ओव्हर्समध्ये सातत्याने चेंडू फिरवण्याची त्याच्याकडे जी कला आहे त्या कलेचं सादरीकरण मागच्या 5 बॉलमध्ये पाहायला मिळाले. लेग ब्रेक इझिली टाकतो लेफ्ट आर्म वरती विकेटने गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. हा सुद्धा लेग ब्रेकचा अंदाज होता. डीप स्कोअरला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. हर्षदला आपण पाहतोय एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली या दुहेरीने. धावसंख्या फलकावरती 64 64 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला कश्वी 11 एडवन आणि दुसऱ्या बाजूला होम 11 जलसार. पुढील सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या.
64 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतिश आणि वरुण ही जोडी सध्या आपल्याला खेळपट्टीवरती दिसतं. जोडीवरती भरपूर काही अवलंबन असणार, मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असणार. आता बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉग ओव्हरमध्ये या 6व्या षटकामध्ये रोहित ला गोलंदाजी मार्कवरती आणला गेला. रोहित वैतीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मागील 2 वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला तर अनेक वेळा रन ऑफ द सिरीज असो किंवा बेस्ट बॉलर असो, बेस्ट बॅटर असो, ही किताब त्यांनी जिंकल्यात आणि सातत्यानं असलेली टीमसाठी ते डेडिकेशन त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळालं. त्याचा जो ऑब्रेक असो तो खतरनाक असो आणि त्याला बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आणलं गेलं. ओव्हर नंबर 6 मध्ये स्ट्रायकिंगवरती वरुणला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आतिश चांगली बॅटल इथे रंगू शकते. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला कॅचिटचा कॉल होतोय. वैभव आणि यस टेकन. फलंदाज वरुण तंबूच्या आसला परतत असताना बिग विकेट गॉन. ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि या सिच्युएशनला ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं होतं, कारण स्लॉग ओव्हरला सुरुवात झालाय आणि स्लॉग ओव्हरमध्ये हॅलो चेक नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 6 वरती हा सुद्धा एक बिग हिटर. या सिच्युएशनला रोहितच्या अगेन्स्ट मोठे फटके येणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय फलकावरती 64 फलकावरती लागल्यात. पहिलाच बॉल फ्रेश बॅटरसाठी फुलर लेनचा पाहायला मिळाला. विनीत येतो डीप मधून. एकच जाऊ या बॉलवरती घेतले गेले. आतिशने जबाबदारी स्वीकारला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 65 फलकावरती आपण पाहतोय. 65 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. आतिशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि ती जबाबदारी त्याने स्वीकारल्या. हात खोलावे लागणार आहेत रोहितच्या विरोधामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची कडा होती आणि विकेट किपर त्या ठिकाणी जयेश मात्रे कादर करत असताना विकेट जाईल. आतिश सुद्धा तंबूच्या आसराला या ठिकाणी परतत असताना गॉन. महेंद्र भोईर फार्म टीम अर्थातच ओम 11 आणि दुसऱ्या बाजूला कश्मीर 11 एडवन. आराध्य आणि त्याचबरोबर प्रीतू आपण मायक्रोफोनशी संपर्क साधा. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची संख्या या ठिकाणी झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये दोन्ही गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं विश्वास सार्थ करून दाखवलाय. आधीच्या ओव्हरमध्ये भाविकला आपण पाहिलं, तिथे इकॉनॉमी चांगली होती आणि तदनंतर या ओव्हरमध्ये रोहितला आपण पाहतोय. एक मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाहीये. मागील 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. फक्त 1 धाव खर्च केला आणि 2 विकेट या ठिकाणी मिळवल्या गेल्या. धावचीच्या रूपामध्ये अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय. स्ट्राईक राहुलने या ठिकाणी घेतलंय. मैदानामध्ये दाखल होत आहेत. नवसिंग फलकावरती 65-65 स्कोर कार्डवरती लागल्या गेले. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली गेली, जी व्हेरिएशन्स आपण पाहिल्यात, ज्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळाल्यात प्रत्येक बॉलवरती.
हा सुद्धा बॉल ऑफच्या बाहेर ठेवला होता. इथे सुद्धा मोठा फटका खेळू दिला नाहीये. वैभव तरीके येत आहेत. बॅटिंग इनकडे थ्रो झाला. बॅकअप मिळाला जर नसता तर इथे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून रन्स येऊ शकले असतं आणि धावचीच्या रूपामध्ये विकेट जातोय. धावा झाला स्कोर कार्डवरती एकंदरीत 67 धावा फलकावरती आपण पाहतोय. 67 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 68 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. 67 फलकावरती लागल्या 6 ओव्हरमध्ये आणि 68 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांमध्ये. चला टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉससाठी या. एका बाजूला ओम 11 जलसर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना कश्वी 11 एडवन या दोन टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. आनंदजी चोरगे सरांच्या शुभाचे टॉस केला जाईल. आनंदजी चोरगे साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. आनंदजी चोरगे साहेबांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करतोय. एका बाजूला कश्वी 11 एडवन आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसर. एका बाजूला उज्ज्वल क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला मथाने. कश्वी 11 एडवन संघाचा कॉल असेल. मथाने असा कॉल या ठिकाणी केला गेलाय. उज्ज्वल क्रिकेट आलं म्हणजे टॉस ओम 11 जलसर टीमने जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. टॉस संकेत किती महत्वाचा होता या मॅच मध्ये? टॉस खूप महत्त्वाचा होता कारण पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकले होते तर या मॅचमध्ये जिंकणं महत्त्वाचं होतं. आणि ॲज अ कॅप्टन मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं धावा चेस केल्या समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक होता तर बॅटर्सचं कौतुक कसं व्यक्त कराल? बॅटर म्हणजे महेशदाची पण प्रॅक्टिस नव्हती एवढी परंतु चांगलं खेळला पुढे पण चांगलं खेळला असं सांगेल. आणि त्याचबरोबर नवीन संघ बांधणी आहे तर संघाबद्दल काय म्हणाल आणि येणाऱ्या वाटचालीसाठी काय संदेश देऊ इच्छिता? वाटतं शुभेच्छा असं काय नाही कारण सर्व चांगलेच खेळल्यात आणि मेहनतला थँक्यू बोलून त्यांनी खेळायला संधी दिली. यस टॉस जिंकणे काय निर्णय असेल? फिल्डिंग. ऑल द बेस्ट. जर टॉस हरलात टॉस जर तुम्ही जिंकलं असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. तर मनाविरुद्ध बॅटिंग करायची तर बॅटिंग करत असताना काय माइंडमध्ये टोटल असणार आहे? 70 ते 75 पर्यंत. असे अटॅकिंग बॅटर तुमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये आहेत ना. दर्शन मामा आहे, योगेश देव आहे, जयंत पाटील आहे. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच ओम 11 जलसा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील नितीनजी पाटील सर. ओट यू. हॅलो, थँक्यू. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मोनिश 11 आणि एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. मोहनीश 11. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. उज्ज्वल क्रिकेट मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मथान चषक 2026चं सुंदर आयोजन आणि सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहेत. विकी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहत आहेत. साई स्पोर्ट्स सरावले विपक्ष मोहनीश 11 या दोन संघामध्ये काटेकी टक्कर आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना मोहनीश 11 साई स्पोर्ट्स सरावी संघाने 67 धावा फलकावर लावल्यात. 68चा पाठलाग केला जाईल. जगदीश मार्कल गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. एका बाजूने विकी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. अडुसष्ट पाठलाग असेल. मॅच क्रमांक 4 आपण पाहत आहेत. अगदी पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. नेक्स्ट मॅच ओम 11 जलसार आणि त्याच्या विपक्ष कश्मी 11 एडवन दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. नेक्स्ट मॅच 5 षटकांचा सामना असेल. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल व पहिल्या बॉलवर हुक करण्याचा प्रयत्न वैभवच्या बॅटमधनं अगदी
सीमारेषा पार झाला नाहीये आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू अगदी निघून गेला होता, असं वाटत होतं सीमारेषा पार क्लिअर करेल, परंतु 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2. पहिल्या बॉलच्या अगदी समाप्त खेळ. 68 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. हार्ड हिटर जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि दुसऱ्या बाजूने विकी, ही जोडी आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल. सुंदर आयोजन आपण पाहत आहेत, अगदी समुद्र किनारे सुंदर मैदान आपण पाहत आहेत. धाव संख्या 2 धावा 1 चेंडूच्या अगदी समाप्ती केली. गोलंदाज पुढील बॉल. हो हो, यावेळेस व्हाईट बॉल पंच तिथून दर्शवत आहेत. नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. अगदी जास्त उसळी प्राप्त केले गेले की आपण पाहत आहेत. आता फ्री हिटचा बॉल असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 3 या अंकावर जाऊन विसावले गेले. 68चा पाठलाग केला जातोय. मागच्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्या होत्या, आधीच्या मॅच मध्ये धावा डिफेन्स केल्या गेल्यात. तिथून हा फ्री हिटचा बॉल. एक धाव परिपूर्ण केली जाते, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिला सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. 68चा पाठलाग केला जातोय. जय श्रीराम कसाई संघ आज मोहनीश 11च्या नावाने आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट्स सरावली हा संघ आपण पाहत आहेत. 5 धावा स्कोर कार्डवर. पुढील बॉल. समोर वैभव. यावेळेस मग अगदी इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक महेंद्रजी भोईर पाठलाग करतायत. चेंडू अगदी स्टॉप झालाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धाव संख्या 7 या अंकावर जाऊन विसावले गेले. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. 7 धावा धावफलकर आहेत. 68 पाठलाग केला जातोय. षटक क्रमांक पहिला आहे आणि आतापर्यंत 3 बॉलची समाप्ती आली. आविष्कारजी राऊत साहेब उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. पुन्हा एकदा स्कोर करण्याचा प्रयत्न. महेंद्रजी भोईरचा मांडा पाठलाग केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. चांगली सुरुवात झालंय. विकी आणि वैभव ही जोडी आपण पाहत आहेत. 68 धावांचं लक्ष जरूर समोर ठेवलं गेलंय. तुपाच्या सत्रामध्ये हवेचा झोत आपण पाहतायत. ती उजव्या हाताच्या फळासाठी अनुकूल असा हवेचा झोत. धावा संख्या जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. पुढील बॉल. हो हो, अगदी अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल. आणखीन एखादा इथून डॉट बॉल पाहायला मिळेल का? सध्या सुरुवात चांगली झाली. वैभव आणि दुसऱ्या बाजूने विकी जोडी आपण पाहत आहेत. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, नंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात केली जाईल. दुसऱ्या फेरीचे मॅच 5 षटकांचे असतील. 9 धावा धावफलकर आहेत. पुन्हा एकदा यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाबा आहेत 13-13. चांगला प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय. तुषारजी कोल्हे आपण पाहतायत कॅमेरा वर्कच्या भूमिकेमध्ये. सुंदर कॅमेरामॅनचं कामगिरी करतायत. 6 हिटरच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतायत. गोलंदाज मार्कवर आतिश आलाय. आता 30 चेंडू आहे. 30 मध्ये 55चं लक्ष असेल. 11च्या सरासरीने इथून धाव्या उभ्या करायच्या आहेत.
नेक्स्ट मॅच दोन्ही बिग बॅटल रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकार धावा आहेत 13 बिनबाद. चांगली सुरुवात झालंय. तेरा धावा बिनबाद आपण पाहत आहेत. आतिश गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. आता चेंडू आहे 30 आणि 30 मध्ये 55 लक्ष समोर. एका बाजूने विकी हार्ड हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वैभव चांगली दमदार सुरुवात करून दिली गेले. गोलंदाज पहिला बॉल समोर विकी. विकीने आडव्या बॅट करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. हो 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 इथून जेल निसटलाय, जेल निसटलाय. विकी सारखा एक महत्वाचा फलंदाज होता. जगदीशने थोडीशी चुकी केली यावेळेस. एक धाव परिपूर्ण केली गेले आणि या सिंगलच्या मध्येने स्कोर कार्ड जमलाय 14 या अंकावर. इथे रिप्ले आपण पाहू शकताय. आडवा बाट न करण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता. तिथे क्षेत्ररक्षक होते, जम्पिंग झालं होतं, परंतु जेल अखेर शेवटच्या क्षणी निघून गेलाय आणि एक जीवनदान मिळालंय विकीला. धावसंख्या 14, 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 68 पाठला केला होता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली की पहिल्या चेंडूवर सिंगल परिपूर्ण केले गेले. गोलंदाज पुढील बॉल. हो फुल टॉस होता, लवर फुल टॉस चेंडू होता. यावेळेस अगदी डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. मागच्या 2 बॉलवर एक सिंगल परिपूर्ण केले गेले. सुरुवात चांगली, अतिशय कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. धावसंख्या 14 बिनबाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. फोर्टीन रन्स विदाउट लॉस आपण पाहत आहेत. 68 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. गोलंदाज पुढील बॉल. समोर वैभव. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, अगदी एक धाव परिपूर्ण केली जाईल. अष्टांवर चेंडू जरूर आदळला गेला. सिंगल मिळालंय. धावसंख्या जमवलंय 15 या अंकावर. 15 धावा धाव फलकावर. हे षटक चांगल्या रीतीने सुरुवात करून पाहायला मिळाले. आतिशच्या माध्यमातून 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या. 2 षटक क्रमांक आपण पाहताय. दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक जरूर पाहू शकतात आपण. गोलंदाज पुढील बॉल. समोर विकी. विकीला जीवनदान मिळालं होतं आणि त्याचेच परिणाम आपण पाहतायत. षटकार येतोय विकीच्या बॅटमधनं. 6 धावा. पोचले अगदी स्कोर कार्डवर 21 या अंकावर. याच विकीचा झेल सुटला होता. पुन्हा एकदा विकीला झेल सोडण्याचे परिणाम. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्कोर कार्ड धावा 27. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. अगदी 2 बॉलवर 2 षटकार ठोकल्या गेल्यात विकीच्या माध्यमातून. धावसंख्या 27 अंकावर. पुन्हा एकदा पुढील बॉल. हो 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 प्रेशर प्रेशर दबाव सर्व काही पाहायला मिळतंय. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय आणि 2 धावा ही ऍड केल्या जातील. म्हणजे एकूण 2+1 नो बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता फ्री हिटचा बॉल असेल एकंदर आपण पाहत आहेत. तेज धावा धाव फलकावर. तेज थोडस संतुलन बिघडवलं गेलंय यावेळेस. मागच्या 2 बॉलवर 2 षटकार. त्यानंतर हा बीमरचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 100 बॅट फिरवली गेला. चेंडू निघून जायला अगदी लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. चांगला स्टॉप केला गेलाय. 2 धावा अंकित केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावाही परिपूर्ण केल्या गेल्यात. तिहेरीने स्कोर कार्ड जमला 33 अंकावर. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा 33. या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा खर्च झाल्यात. आता येणारे 24 चेंडू 35 समोर लक्ष.
साजनजी शेख साहेब आपले हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. विनंती असेल अगदी तुमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. स्कोर कार्डवर धावा एकंदर आपण पाहतायत. अगदी 24 चेंडू आहेत. 35चं समोर लक्ष असेल. 24 बॉल 35चं लक्ष. जबरदस्त मॅच एकंदर आपण पाहताय. साई स्पोर्ट्स सरावली विपक्ष मोहनीश 11 हा सामना आपण पाहतायत. 24 बॉल आहेत. तिथं लक्ष समोर. 31 31 धावा धावफलकार आहे. 33 माफ करा. आदित्यजी पाटील चांगल्या स्कोरची भूमिका अदा करताना सातत्यानं मथानी संघ असतो तेव्हा 12 मॅनची भूमिका अदा करत असतात. तो रोल खूप महत्वाचा असतोय. चला 24 चेंडू 35चं लक्ष समोर. पुढील बॉल. विकी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेला आतिश. त्यावर सिंगल परिपूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 34 आणि 34 या अंकावर. अर्धा पल्ला जरूर पार केला गेलाय. अजूनही 34 ची आवश्यकता. येणार 23 बॉल 23 चेंडू आणि 34चं समोर लक्ष. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा त्याचा फटका फसला गेलाय. महेंद्रजी भोईर पुढे सरसावल्यात. सिंगल परिपूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीने स्कोर कार्ड जमला 36 36 या अंकावर. एकही विकेट गमवलं नाहीये मोहनीश 11. श्रीराम कसाई संघ आपण पाहतायत. 68 पाठलाग केला जातोय. पुढील बॉल. हो बॅटची जरूर लागली होती. यावेळेस डॉट बॉल येतोय पण नाही. हा गोलंदाज विकेट्स प्राप्त करावे लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट्स आणि तेही मात्र 1-2 विकेट्स लवकरात लवकर बाद करणं गरजेचं आहे साई स्पोर्ट्स सरावली संघासाठी. सध्या चांगल्या स्थितीमध्ये मोहनीश 11 संघ आपण पाहत आहेत. 36 धावा धावफलकार बिनबाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल. प्रणय घरत आपण पाहतायत. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. 4 बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. 36 विदाउट लॉस. धावसंख्या 36 बिनबाद. पुन्हा एकदा उडवला गेलाय. वैभवच्या बॅटमधनं एक दर्जेदार षटकार. 6 धावा. तो 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकार आहेत. बॅटची जरूर लागले तिथे क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथून परिपूर्ण केले गेले. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 43 रन विदाउट लॉस. आता 18 चेंडू आहेत. 25चं लक्ष असेल. या एक सुमधुर संगीत. सन्माननीय बाबुरावजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी आनंद सरांना विनंती करेन आपण बाबुरावजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. ज्येष्ठ खेळाडू आपण पाहत आहेत. ग्रामस्थ त्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. स्वागत सन्मान आपण पाहू शकतात. 18 बॉल आहेत. 18 मध्ये 25चं समोर लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आलाय गोलंदाज जगदीश.
इथून विकेट्स प्राप्त करावे लागतील. 18 चेंडूमध्ये 25चं समोर लक्ष्य. चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. या दोघांचं कौतुक करावं लागेल. एका बाजूने वैभव चांगली फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूने विकीच्या बॅटमधून 2 दर्जेदार षटकार पाहायला मिळाले होते. विकेट्स खूप महत्वाचे असतील साई स्पोर्ट्स सरावली संघासाठी, अन्यथा स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. आणि 18 बॉलमध्ये 25चं समोर लक्ष्य आहे. पहिला चेंडू समोर वैभव, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. आतिश पुढे सरसावले होते. दुसरेचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45 या अंकावर. 23ची अजूनही गरज असेल. येणारे 17 बॉल 23 धावांची आवश्यकता. पुढील बॉल. विकेट्स खूप महत्वाच्या आहेत. पण वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलने उडवला गेला. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पलीकडे चौकार षटकार येते. फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. फ्लॅट षटकार पाहायला मिळाला. वैभवच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 51 अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे ते प्रणय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. अजून एकही विकेट गमावला नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. 53 धावा स्कोर कार्डवर बिनबाद आपण पाहत आहेत. मोहनीश 11 संघ 68 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करतोय. सध्या एकदा मजबूत स्थितीमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 53 रन. अजूनही 15ची आवश्यकता असेल विजयासाठी. धावसंख्या 53. 53 धावा धावफलकार बिनबाद. 53 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल. कधी काऊ कोणाच्या डोक्यावरनं. षटकारांकरिता 6 धावा. नऊ धावा दूर आहेत. एकंदरीत आपण पाहतायत या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न मोहनीश 11 करेल का. बिनबाद. चांगली सुरुवात राहिलंय. 59 विथ लॉस. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. तद्वर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर अगदी जाऊन पोहोचलाय 61 या अंकावर. खऱ्या अर्थानं चांगले बॅटिंग पाहायला मिळालंय. दोन्ही फलंदाज विकी आणि वैभव वी फॅक्टर मैदानच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करते. 61 धावा धाव फलकावर. 7ची आवश्यकता आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. राकेश वजे आमचे गौरवजी पाटील यांचे मित्र आपण पाहत आहेत. पहिला झेल टिपला गेलाय. वैभवचं कौतुक करावं लागेल. 40 धावांचं झंझावात पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाले. रोहित मैदानच्या आतमध्ये जातोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 61. 7 धावा दूर. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेला. लॉस ऑफ 1 विकेट्स. 7 धावा दूर आहेत. विजयापासून आपण पाहतायत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. वैभवच्या बॅट मधनं अगदी 40 धावांचं झंझावात. विकीने चांगली फलंदाजी केलंय. विकीचा विचार केला तर 6 बॉल मध्ये 19 धावांचं योगदान राहिलंय. 7 धावा दूर आहेत विजयापासून. 12 चेंडू 7चं लक्ष. प्रणय करत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथून पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कॉटन बॉलची संधी. विकेट क्रमांक 2 आपण पाहतायत. तुचल मया दोन्ही सलामीला माघारी परतवलं गेलंय. 2 गडी बाद 61 धावा.
विनीत आणि रोहित ही जोडी आपण पाहतात मैदानच्या आतमध्ये. 11 चेंडू आहेत, 7ची गरज. इथून मेडन ओव्हर आपण पाहायला मिळेल का? शेवटचा अंतिम षटक येईल का? यावेळेस आल्या आल्या मात्र हवाई सफर घडवली जात आहे. स्कोर मात्र होतोय लेवल. केवळ एक धाव दूर आहे. 67 धावा स्कोर कार्डवर. एक धाव विजयापासून दूर आपण पाहत आहेत. विनीतने पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. हलक्या हाताने स्कोरकट करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण महेंद्रजी भोईर. इथून मॅच फिनिश केले गेले. मोहनीश 11 जय श्रीराम कसराई संघ आपण पाहत आहेत. अभिनंदन. आणि हा लग असेल साई स्पोर्ट्स रावली संघ. नावाचा आलाय ट्रेंड. प्लेअर आहे तो ऑलराऊंडर. प्लेअर आहे तो ऑलराऊंडर. प्लेअर आहे तो ऑलराऊंडर. हा मास्टर माइंड हा. करी बाउंड्री सहज क्लिअर. हा मास्टर माइंड हा. करी बाउंड्री सहज क्लिअर. ऑल टाइम असतोय ऑन फायर. आमचा पालघरचा अक्षय बॅटर. ऑल टाइम असतोय ऑन फायर. आमचा पालघर. चला या मॅचचं मॅन ऑफ द मॅच वैभव ठरलाय, ज्यांच्या बॅट मधनं 40 धावांचं झंझावत पाहिलं. मी संतोषजी चौधरी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण वैभवला सन्मानित करणार आहोत. चला वैभव आपण या मॅन ऑफ द मॅच. वैभव ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वैभव आपण यायचं आहे. संतोषजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट्स देऊन गौरव करणार आहोत. टी शर्ट्स मात्र सौजन्य केले गेले आपण पाहत आहेत. माहीद वशीन ग्रुप मथाणे यांच्या माध्यमातून सौजन्य केलेलं हे टी शर्ट्स. सुंदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहत आहेत. मथान चषक 2026 सुंदर आयोजन. संतोषजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देणार आहोत. जबरदस्त बॅटिंग राहिली. वैभव आपण पाहत आहेत. धन्यवाद वैभव आपल्यासोबत जोडले जातील. वैभव कसं वाटलं का बॅटिंग करताना इथे? खूप छान वाटलं. ज्याप्रमाणे 3-4 ओव्हर आम्ही बॅकफुटर होतो